सखू माहेरी जायला निघालीये, पण तिथे जाऊन तिला भेटणार कोण? सगळे तर पंढरपूरला आहेत ना। देवी, वय कुठलंही असो, पण माहेरी जाण्यातच आनंद असतो, माहेरी जाण्यातच निश्चिंती असते, हो की नाही? हो, पण तिची उमाई, आजी आणि आप्पा असतील तर ना, आता तिला आणखी एकटं वाटेल। मी काय म्हणते, तिथे तिचे रंगा दादा आणि लखुमाई भेटणार आहेत का? नाही, म्हणजे माझ्या मनात अशी कल्पना सुद्धा आली नव्हती, पण तुमची आतून खूप इच्छा होतीये हे लख्ख दिसतंय। छे छे, मी काही सुचवत नाहीये, देवांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं होतं। तर सखू एकटीच राहणार याचा देवांनी आधीच विचार केला असणार की नाही? सुचवलं नाही म्हणतीयस आणि पुन्हा पुन्हा तेच सुचवतीयस। देवी, मला कल्पना आहे, इतक्या संघर्षानंतर तिकडे जाऊन तिला ऊन भाकरी खाऊ घालू, तिला कुशीत घेऊन आधार देऊ असं तुमच्या मातृमनाला वाटतंय, आणि मी सुद्धा त्याचा आदर करतो, चेष्टा करत नाहीये, पण हा पण कशाला असतो हो नेहमी? सखूचं माहेरी जाणं एका विशिष्ट उद्देशामुळे होतंय। खडतर मार्गावरून चालत असताना एखाद्या विशाल वृक्षाची शीतल छाया मिळते, वाट सरू सुखावतो, तसंच सखूलाही होईल, आणि तिच्या पुढच्या आयुष्याच्या अनुभवांची शिदोरी सुद्धा तिला इथेच मिळेल। पण सखू झाडाखालीच थांबणार नाहीये ना, पुढे जाणारच, म्हणजे तिला उन्हाचे चटके पुन्हा बसणारच। हो का हो, आता तरी सखूच्या आयुष्यात काही शुभ घडणार आहे की नाही, की फक्त तिने त्रास आणि दुःखच भोगायचंय? जसा सूर्याला त्याच्या तापाचा त्रास होत नाही, पण संपूर्ण सृष्टीला प्रकाश मिळतो, तसंच भक्ती मार्गात येणाऱ्या भक्तांचे कष्ट, त्यांचे त्रास हे येणाऱ्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देतात। रुसू नका देवी, पुढे काय मांडलंय ते तुम्हाला कळेलच, आणि तेव्हा तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल। आता या लोलकाकडं बघायचं, मी सांगतोय ते फक्त ऐकायचं, बाकी विचार करायचा नाही। कसं आहे ना, जेव्हा आपला काळ जवळ येतो तेव्हा सर्वात अगोदर आपलं डोसकं नाचतं, डोसकं चालतच नाही, आपल्याला काय बी सुचत नाही, आणि म्हणून आता आपण झिंगरोबाची प्रार्थना करूया। या डोळ्यावरून नजर अजिबात बाजूला काढायची नाही। बोला जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा। जे झालं त्यात आपली कुणाचीच काही चूक नाही, आपली काही बी चूक नाही। आपण सखूचा उद्धारच करणार होतो, पण तिलाच तो उद्धार नको होता, तिलाच तो उद्धार नको होता। यो तुमचा बाबाजी कुठं बी कमी पडलेला नाही, बाबाजी कधी कमी पडले नाही। बुडत्याचे पाय खोलाकडे जातात तशी सखूची अवस्था झालेली आहे, तशी सखूची अवस्था झाली आहे। ती तिच्या कर्मानं मरल, सखूचा आगाऊपणाच बुडवल तिला, बुडवल। जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा, जय 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 झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय जय झिंगरोबा। उमाई, आप्पा, उमाई,
अप्पा आजी उमाई आजी अप्पा आजी उमाई उमाई अप्पा आजी उमाई अप्पा आजी ही काय चुलीत निकाल कसे नाहीत बापरे विठुराया अरे घरातला माणूस केल्यावरच चूल थंड असते ना मग आपल्या घरातली चूल थंड कशी काय उमाई अप्पा आजी उमाई काय कुठेच नाहीये तू बाई अप्पा कुठे गेले असतील काही अशुभ घडलं नसेल ना सासूबाई सासूबाई बाई अप्पा खूप बोल लावलेत ते जिवारी लागून कुठे गेले नसतील ना कुठे तू होतास ना रे इकडेच तू तरी सांगणार उभय अप्पा कुठे गेलेत ते उठू दे रे तू होतास ना रे इकडे सांग ना कुठे गेलेत माझे उमाई अप्पा अरे तुझ्या उमाईच्या अप्पांच्या आजीच्या भरोशावर आले रे मी माहेरी मग सांग ना कुठे ते घरात कोणीच नाहीये कुठे गेलेत सांग ना रे विठुरा सांग ना काहीतरी बोल काहीतरी गेले पळाले